सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। भावपूर्ण श्रद्धांजली। वैष्णवी देवी मंदिर आणि वैष्णवी देवी गार्डनचे अध्यक्ष ओमप्रकाशजी गर्ग काकाजी यांचं दुःखद निधन झालं। हे ऐकून सगळेच खूप दुःखी झाले। काकाजींचे काम मरावे परी कीर्ती रूपे उरावे असं कार्य होतं। त्यांच्या उद्योग ठिकाणी भव्य दिव्य वैष्णवी देवी मंदिर उभं करून लोकांच्या दर्शनासाठी खुलं करून दिलं। तेथे जाणारे भक्तगण ते मंदिर पाहून मंदिराचे दर्शन घेऊन प्रसन्न होत जातात। एवढे मनोभावे त्यांनी तेथे मंदिर तयार केले होते। आपल्या वाळूंज महानगर भागातील लोकांना शहरात सिद्धार्थ गार्डनला जावे लागत होते याची जाणीव त्यांना झाल्यानंतर त्यांनी ते मंदिर करून दिले। त्यांच्या कंपनीच्या समोर MIDCचा ओपन भाग होता। त्यांनी त्या ठिकाणी आपल्या भागातील बालगोपालांना, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिकांना बसायला, फिरायला, स्वच्छ वातावरणात येता जाता यावे यासाठी 20 वर्षांपूर्वीचे आपल्या जिल्ह्याचे माननीय खासदार, माननीय मंत्री आदरणीय चंद्रकांत खैरे साहेब यांच्याशी चर्चा करून MIDC पाठपुरावा करून भव्य दिव्य वैष्णवी देवी गार्डन तयार केले आणि सर्व लोकांसाठी विनामूल्य सेवा सुरू केली। एवढं महान काम त्यांनी केलं। नंतर गोरगरिबांच्या मुलींची लग्न व्हावीत त्यासाठी त्यांना कमी दरात लॉन उपलब्ध करून देण्याचे काम केले। त्यांच्या या सर्व कार्याला सलाम। ते आज आपल्यातून निघून गेले। त्यांच्या जाण्याने आपल्या वाळूंज महानगर भागाचं खूप नुकसान झालं। ते कधीही भरून निघणार नाही, पण त्यांच्या केलेल्या कामाची पावलोपावली आठवण झाल्याशिवाय राहणार नाही। परंतु नियतीच्या पुढे कोणाचं काहीच चालत नाही। केलेलं काम हीच खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल। त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्यासाठी शक्ती देवो ही माता वैष्णो देवीच्या चरणी प्रार्थना आणि त्यांच्या आत्म्यास चिर शांती लाभो। सिटी इंडिया न्यूज परिवार व वाळूंज प्रतिनिधी राजेश केंधळे।